काय बोलू, काय बोलायचं व्हिडिओ मध्ये? त्याला कहाणी ती असं वय. तर ना मी आलेली आहे कांग्रेस कापायला आणि गोठातलंय ना काड्या वगैरे काढायला आणि कडवा कापायला. मग यांना पण ह्या पण पाठीमाग आल्या तर म्हणलं मग बादली घे. हा मी बोलावलंय, पण मी का बोलावलंय, मोबाईल घेऊन गेम खेळत होत्या म्हणून बोलावलंय. हा मग तोडा, मग सगळं तोडा हिरव्या वाळलेल्या तोड पिऊ तिच्या शेजारी तोडू लागे की कापा मग तोडा. आणि यांचं चाललंय वावर नीट करायचं. काल पाऊस होऊन गेला आणि आता जागे झाल्यात. म्हणलं मग आल्यात पिऊ सिद्धीचं शेतामध्ये, तर म्हणलं चला मग 9-10 झाडं आहे चोळीची, त्या तोडून होतील. 2 हातात आणि 10 हातात लय फरक आहे. काय झालं तुला? नाही का? मग तिला शेंगा तोडू लाग. तुडी पिका आणि गोंड आज तोडू उद्या तोडू करता करता वेळ भेटला नाही आणि पाऊस केव्हा आला तेव्हा झालं सुरू. काय तुम्हाला मोबाईल बघायला भेटतो म्हणून कर पण बघू. ह्याला घरी जायचे सोबत कोणी नाही, तर त्यांनी त्याच्या काकीला बोलावलंय. पण त्याला म्हणलं जात म्हणता आधी काकी येऊन दे. पार तुला इकडं येईन काय न्यायला, जा तिकडं. दाखव किती निघल्या मला. हा ना चांगले, जा मग जा. हा जा. कसला हट्टी आहे बघा. ती तिकडून चारीने आवाज ती म्हणती, म्हणतो नाही इथंच न्यायला ये. ऐ नको येऊ ग, राहून दे त्याला इथंच. पिऊन त्यान पण चालल्यात घरी. ए बाळ उठलंय पिऊ, जागा काकीला दे पाठवून. हा जा पटापटा. हा आली आली, इकडं बघ, इकडं इकडे चल आपण जाऊ. कडवाळे 2 दिवसापूर्वी असं पूर्ण तहाट उभं होतं आणि काल ना पावसाने पडलं ते. आणि हा बघा वरद घरी जाऊन पुन्हा आला, काकीला घेऊनच गेला. तिथंच ती इथंच आली घेऊन गेली. पुन्हा बघा एकटाच आला. मी सहज पाठीमाग बघितलं तर आलाय मागं पुढं बघतोय. त्याला कोणी बघतं का काय म्हणून. काय कोण आहे पाठीमाग? तो ती पोर घेऊन उभीच आहे, त्याच्यावर लक्ष ठेवायला. चल इकडे या. आणि त्याला ना त्याच्या दादाबरोबर ट्रॅक्टरवरती जायचे म्हणून तो आलाय. नाही येत, चल. हा काय लागत? काठी काय? आता तुला काठी कुठून? हा मग अशा हातातली काठी कुठे फेकून दिली तू? कोणी फेकून दिली तुझ्या हातातली काठी? नाही माहिती मला. आरड. लय हट्टी, जे पाहिजे तेच लागत त्याला. संध्याकाळचं वातावरण बघा कसं झालंय. आता 6:30 वाजलेले आहे आणि ना कडवाळ कापून हे घरी गेलेले आहे. आणि माझं इथं ना हावरी कापून झाली. आता मी घरी चालले. सगळं पेटून वगैरे तिला जाळून टाकलं जे वाळलेलं होतं ते. छान असं वातावरण झालंय, वारं सुटले आणि बघा रानसुद्धा नीट करून ठेवलेलं आहे.